तसंच या ठिकाणी भारतीताई जाधव आलेले आहेत, ते दादांना श्रद्धांजली वाहतील. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजामाता, माता सावित्री, माता रमाई यांच्याही स्मृतीस वंदन करून आज प्रल्हाद काका, मी काकाच बोलते त्यांना, त्यांच्या 20व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करते. कारण काकाचा माझा संबंध जवळजवळ आता मी या सिद्धार्थनगर रहिवाशीमध्ये या ठिकाणी मी आज 30 वर्ष पूर्ण होतील मला. मी या सिद्धार्थनगरची सून म्हणून आली आणि काकांनी नेहमी STD, माझे इथेच घर असल्यामुळं नेहमी ते STD द्यायचे, मोबाईलवर त्यांचं कॉलिंग असायचे, त्यांच्या अपॉइंटमेंट्स असायच्या, त्यांचे कार्यक्रम असायचे, म्हणून ते नेहमी माझ्यासोबत बोलत असायचे. 20 वर्षापूर्वी काकांचा जो सहवास आपल्यातून तुटला शिंदेशाही घराण्यातून, पण काकांनी जे गाणं गायलं होतं, ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, मला नाही वाटत तो सूरज ढललेला आहे. कारण की आजही त्यांच्या नातांच्या रूपामधून आम्ही शिंदेशाही अजरामर गाताना पाहतोय. आजही त्यांच्या रूपामध्ये आम्हाला प्रल्हाद काका दिसतायत. त्यांचं कुठेही नाव कमी झालेलं नाहीये आणि महाराष्ट्राचे लाडके गायक म्हणून आजही तेवढेच सुप्रसिद्ध आहेत. जरी ते आपल्यामध्ये नाहीये, पण त्यांच्या नात्यांच्या समूहातून आपल्याला ते आपल्यापर्यंत भेटायला येतात. दरवर्षाप्रमाणे त्यांचे नातू सुद्धा कुठेच काही कमी करत नाही, त्यांचे मुलं सुद्धा कुठेच कमी काही करत नाही. आणि त्यांच्या शिंदेशाहीपणा असाच नेहमी सदैव दरवळत राहोत एवढीच मी या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या दिवशी शुभेच्छा देते. बाकी जास्त काही बोलत नाही. आणि काकांचे खरंच खूप मी स्वतः बघितलेले, त्यांचा स्वभाव खूप मन मिळावू होता आणि नेहमी सुनबाई शिवाय मला कधी बात नाही केली त्यांनी, म्हणून मी त्यांना खरंच माझ्या जाधव कुटुंबियाकडून, माझ्या आंबेडकर चळवळीतल्या सामाजिक कुटुंबाकडून व माझ्या मी जिथे कार्यरत आहे शिवसेना पार्टीमध्ये, तर त्या शिवसेना कुटुंबियाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय भीम. धन्यवाद, तुम्ही आले. तसेच माझे बंधू नयन, तो पण आला, बरं वाटलं.